नमस्कार, मी डॉक्टर किरण फडतरे घारके, कन्सल्टिंग पीडियाट्रिशियन अँड न्यूनेटॉलॉजिस्ट। आज आपण एक खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत। प्रत्येक नवीन झालेल्या आईचा पहिला प्रश्न, अंगावरचे दूध वाढवण्यासाठी नक्की काय करता येईल। मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मदत करेल। तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे आईच्या दुधावरच एवढा फोकस का? तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक आईचं दूध हे आपल्या बाळासाठी कस्टमाइज्ड असतं। म्हणजे जर तुमची डिलिव्हरी ही प्रीटर्म झालेली असेल तर प्रीटर्म बाळाच्या वजन वाढण्यासाठी गरजेचं एक्स्ट्रा फॅट हे प्रीटर्म आईच्या दुधात असतं। जर ही डिलिव्हरी 9 महिने पूर्ण झाल्यानंतर झालेली असेल तर त्या आईच्या दुधामध्ये योग्य प्रमाणात फॅट, प्रोटीन्स असतात की जे बाळाला पचण्यासाठी आणि त्याच्या शरीराच्या वाढीसाठी खूप गरजेचे असतात। त्यासोबत दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रोगप्रतिकार शक्ती। आईच्या शरीरातले सगळे अँटीबॉडीज किंवा रोगप्रतिकार शक्ती ही दुधामार्फत बाळाला ट्रान्सफर होत असते। त्यामुळे या बाळांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा इतर बाळांच्या कंपॅरिझन मध्ये खूप चांगली दिसते। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स जे आईच्या दुधातून बाळाला मिळतात आणि त्यामुळे बाळाच्या ब्रेनची डेव्हलपमेंट किंवा न्यूरो डेव्हलपमेंट होण्यासाठी खूप मदत दिसून येते। आणि अशा बऱ्याच फायद्यांमुळे आईचं दूध हे बाकी सगळ्या दुधांपेक्षा सर्वश्रेष्ठ समजलं जातं। आणि हा मम्मी, अंगावरचं दूध वाढवणं काही रॉकेट सायन्स नाहीये। काही 4 ते 5च महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तेवढ्या आपण करूयात। स्ट्रेस नाही घ्यायचाय, ताण घ्यायचा नाहीये आणि छान रिलॅक्स करायचंय। तुम्ही 100% सक्सेसफुल ब्रेस्ट फीडिंग करणार आहात। नॅचरली ब्रेस्ट फीडिंग वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली ट्रिक ते म्हणजे वारंवार ब्रेस्ट फीडिंग करा। फ्रिक्वेंट ब्रेस्ट फीडिंग। बाळ दूध पिण्याचा प्रयत्न करतं त्यावेळेला निप्पल स्टिम्युलेशन होऊन ते सगळे सिग्नल्स आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचतात। ब्रेनमधून ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन नावाचे 2 हॉर्मोन्स जे की दूध वाढीसाठी महत्त्वाचे आहेत ते रिलीज होतात आणि त्याचा फायदा दूध वाढीसाठी दिसून येतो। त्यामुळे मम्मी, दूध एक थेंब असेल किंवा अगदी नसेल सुद्धा तरी सुद्धा बाळाला छातीला लावणं, दूध ओढायला लावणं हा सगळ्यात पहिली स्टेप असेल दूध वाढवण्यासाठी। नैसर्गिकरित्या दूध वाढीसाठी दुसरी महत्त्वाची स्टेप करायची आहे ती म्हणजे प्रॉपर लॅचिंग। बऱ्याच वेळेला बाळ दूध ओढत असताना फक्त निप्पलला लॅच होतं आणि ज्यामुळे निप्पलच्या बाजूचा ब्लॅक पोर्शन, ज्याला एरिओला असं म्हटलं जातं, ते तोंडात घेत नाही आणि त्यावेळेला निप्पल क्रॅकची समस्या आईला त्रास देते। त्यामुळे ज्या वेळेला बाळाला तुम्ही छातीला लावताय त्यावेळेला निप्पल सोबतच निप्पलच्या बाजूचा ब्लॅक पोर्शन सुद्धा बाळाच्या तोंडात गेला पाहिजे की ज्यामुळे प्रॉपरली निप्पल स्टिम्युलेशन होतं, आईला सुद्धा त्रास होत नाही आणि बाळाला सुद्धा भरपूर दूध ओढण्यासाठी मदत होते। आणि ह्या सगळ्याचा पॉझिटिव्ह फीडबॅक आपल्या ब्रेनकडे जाऊन अजून दूध तयार होण्यासाठी मदत होते। नैसर्गिकरित्या दूध वाढवण्यासाठी तिसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे भरपूर पाणी प्या। आईच्या दुधामध्ये 80 ते 90% हे पाण्याचे प्रमाण असतं। जर आईच्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असेल तरच त्यापासून ब्रेस्ट मिल्क तयार होणार आहे। त्यामुळे दूध वाढवण्यासाठीची तिसरी स्टेप म्हणजे भरपूर पाणी प्या। निदान दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी पिणं किंवा कोणतीही गोष्ट ही लिक्विड फॉर्म मध्ये घेणं, जसं की नारळाचं पाणी असेल, सूप्स असतील किंवा काही फ्रूट ज्युसेस असतील, यामुळे सुद्धा शरीरामध्ये भरपूर पाणी वाढल्यामुळे ब्रेस्ट फिडिंगवर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो। ब्रेस्ट फिडिंग वाढवण्यासाठी एक बोनस टिप म्हणजे बाळाला ब्रेस्ट फिडिंग दिल्यानंतर 5 ते 10 मिनिट ब्रेस्ट पंपचा वापर करा। त्यामुळे सुद्धा अजून जास्त दुधाची गरज आहे असा एक सिग्नल आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचवला जातो आणि त्यामुळे ब्रेस्ट मिल्क वाढण्यासाठी मदत होते। त्यासोबतच ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी शतावरी पावडर किंवा काही ॲलोपॅथिक औषधांचा सल्ला सुद्धा आम्ही तुम्हाला देतो, पण त्यासाठी तुमच्या पीडियाट्रिशियनचा किंवा गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे। आणि लास्ट पण खूप महत्त्वाची टिप, आपल्या आजींना किंवा पणजींना दूध कमी पडलंय किंवा अंगावरचं दूध बाळाला पुरलं नाहीये असं कधी तुम्ही ऐकलंय का? सो जितकी जास्त शिकलेली आई तितकं जास्त नॉलेज आणि तितकं जास्त टेन्शन आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट ब्रेस्ट मिल्क सप्लायवर होतो। सो डिअर मॉमीज, मोबाईल बाजूला ठेवा, छानपैकी रिलॅक्स व्हा, बाळाला फीड द्या, तुम्ही पोट भरून जेवा आणि छानपैकी आराम करा। या एका त्रिसूत्रीमुळे तुम्ही तुमचं मदरहूड आणि ब्रेस्ट फीडिंग दोन्हीही एन्जॉय करू शकाल।